नमस्कार मित्रांनो, स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक सुरू आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणात जर चर्चा कुठली असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दावोसला जायची गरज काय आहे. राज ठाकरेंनी तर आरोप केला होता की या दावोसच्या परिषदेसाठी महापालिकेच्या निवडणुका लवकर घेण्यात येत आहेत आणि त्यामुळे प्रचाराला कमी अवधी मिळत आहे. तेचपासून ते आत्तापर्यंत की लोढांच्याच मुलाशी करार करायचा होता तर तो मंत्रालयात करता आला असता. दावोसला जायची काय गरज आहे. अनेक कंपन्यांचे करार आहेत, ते भारतीय कंपन्या महाराष्ट्र सरकारबरोबर जर कुठले तरी करार करत असतील तर ते मुंबईत करता येतात की दावोसला जायची काय गरज आहे. महाबळेश्वरला जाता येतं, पण त्याच्या पलीकडे जाऊनही दावोसचा विचार करणं आवश्यक आहे, कारण आता आपलं क्षितिज मोठं झालेलं आहे. आणि दावोसमध्ये डोनाल्ड तात्या ट्रम्प आहेत, कॅनडाचे पंतप्रधान माईक कार्नी आहेत, ब्रिटनचे कीर स्टारमर आहेत, इमॅन्युअल मॅक्रॉन $750 गॉगल रंगीबेरंगी आपल्याकडे जसा फेरीवाल्यांकडे मिळतो तसा असा कलरफुल गॉगल घालून तिकडे वावरत आहेत. आणि बाकी 60 देशांचे नेते तिथे आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान फील्ड मार्शल आसिम मुनीरसह तिथे गेलेले आहेत. ट्रम्पचा जो काहीतरी गाझा पीस बोर्ड वगैरे त्याच्या बैठकीला. आणि त्यामुळे दावोसची चर्चा होणारच. पण सगळ्यांना पडलेला प्रश्न हा आहे की लंडन आहे, न्यूयॉर्क आहे, शांघाय आहे, सिंगापूर आहे, दुबई आहे, असं असताना दावोसला जायची गरज काय आहे. आणि दावोस जर आपण दावोसचा इतिहास बघितला, दावोसचं एकूणच स्वरूप बघितलं, म्हणजे दावोसची लोकसंख्या जेमतेम 15,000 आहे. तेवढी पण आहे की नाही माहिती नाही. 12,000च आहे, 12,000 लोकसंख्या आहे. आणि या 12,000 लोकसंख्येच्या एका छोट्याशा गावात 60 देशांचे नेते, पंतप्रधान, अध्यक्ष, जागतिक बलाढ्य कंपन्यांचे सर्वोच्च नेते, याच्यामध्ये इलॉन मस्क आहे, सत्या नाडेला आहे, याच्यामध्ये एनव्हिडिया आहे, गुगल आहे, तुम्ही नाव घ्या, सगळ्यांचे प्रमुख, JP मॉर्गन असेल, सगळ्या कंपन्यांचे प्रमुख आणि संचालक आणि हे सगळे तिथे आहेत. जगप्रसिद्ध अर्थतज्ञ तिथे आहेत. महाराष्ट्रातले नाहीत पण बाकी जगातले सगळे आहेत. कारण महाराष्ट्रातल्यांना उद्धव ठाकरेंचं भविष्य याची चिंता जास्त सतावत आहे. पण जगभरातले अर्थतज्ञ तिथे आहेत. आणि त्यामुळे या 12,000 लोकसंख्येच्या गावात हे लोक कशाला जातात का हा सगळा काळा पैसा फिरवायचा धंदा आहे की इन्व्हॉइस जास्तीचे लावायचे, मजा करायची, बर्फ खेळायचा, ज्या गोष्टी इथे करता येत नाहीत त्या तिथे करायच्या, यासाठी तर हे सगळं नाही ना, असा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे. पण दावोसचा इतिहास तसा नाही आहे. दावोस हे थंड हवेचं ठिकाण आहे. जसं आपल्याकडे सिमला, कुलू, मनाली वगैरे आणि ब्रिटिश त्यांच्या काळात राजधानी सिमल्याला हलवायचे, तसं दावोस हे आल्प्स पर्वतातलं एक लहानसं खेडं आहे. 12,000 लोकसंख्या असेल, थंड हवा, बर्फ, पण कोरडी हवा. आणि त्यामुळे 20व्या शतकाच्या सुरुवातीला ते लोकप्रिय व्हायला लागलं. TB झाले लोक, क्षय झालेले लोक प्रकृती सुधारण्यासाठी स्वित्झर्लंडला दावोससारख्या ठिकाणी जाऊन राहायला लागले की तिथे हवा कोरडी असल्यामुळे TB लवकर बरा होतो किंवा कमी त्रास होतो. पंडित जवाहरलाल नेहरूंनीही आपल्या पत्नीला उपचारासाठी तिथेच स्वित्झर्लंडमध्येच पाठवलं होतं. आणि त्यामुळे लोक तिथे जायला लागले. तिथे जे सॅनिटोरियम म्हणतात, आजारी व्यक्तींची देखभाल, शुश्रूषा केंद्र, ती मोठ्या प्रमाणावर स्थापन झाली. कालांतराने TBचं फारसं काही उरलं नाही. म्हणजे जसं ते 20व्या शतकाच्या सुरुवातीला जशी दहशत होती तशी त्याच्याहून थोडी कमी असेल. मग नंतर लक्षात आलं की तिथे खूप बर्फ आहे आणि मग बर्फ खेळायला फक्त राजकीय नेते नाही, युरोपातले अनेक लोकही दावोसला जायला लागले. आणि तिथे स्कीइंग असेल, मग त्या केबल कार आल्या, मग त्या आईस हॉकी असेल, या सगळ्या खेळांचं ते एक प्रमुख केंद्र झालं. एक विंटर रिसॉर्ट, स्की रिसॉर्ट म्हणून दावोसचं नाव यायला लागलं. मग आपण 1971 साली तिथे वळूया, कारण
71 साली जेव्हा युरोपीय महासंघ स्थापन झाला नव्हता, पण युरोपातले 6 प्रमुख औद्योगिक देश आहेत, जर्मनी, पश्चिम जर्मनी तेव्हा, ब्रिटन, फ्रान्स, खरं ब्रिटन पण होता, जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड्स, बेल्जियम आणि लक्झेंबर्ग, ह्या 6 देशांच्यात एक व्यापक सहकार्य तेव्हा 1958 पासून सुरू झालं होतं. आणि 1970च्या आसपास जगात खूप मोठ्या प्रमाणावर उलथापालथ व्हायला लागली. 1971 साली बांगलादेशचं युद्ध झालं, बांगलादेश निर्माण झाला, व्हिएतनामचं युद्ध चालूच होतं. त्याच्यानंतर 1973 साली अरब इस्रायल युद्ध झालं, यॉम किप्पूर युद्ध. त्याच्यानंतर या ओपेकची स्थापना झाली आणि तेलाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या. तेलाचं राजकीय हत्यार म्हणून वापर करणं सुरू झालं. आणि त्यावेळेला जगात जी स्थित्यंतरं येत होती, त्या स्थित्यंतरातून मार्ग काढण्यासाठी क्लॉस स्वाब म्हणून एक अर्थतज्ञ आहेत हार्वर्ड विद्यापीठातले, ते स्वतःला हेनरी किसिंजरच्या धर्तीवर त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांनी ही एक अशी संकल्पना मांडली की हे एक अकॅडमिक, म्हणजे याचं काय असा सगळा भगभगाट झाला आहे तसा नाही, पण जे खास करून आर्थिक क्षेत्रातले, याच्यामध्ये बँका असतील, वित्त संस्था असतील, कंपन्या असतील, यांच्या महत्त्वाच्या नेत्यांसाठी, आणि युरोपमधल्याच, तेव्हा त्याला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वगैरे काही म्हणत नव्हते, युरोपाच्याच धर्तीवर आणि व्यवस्थापन शास्त्रातल्या लोकांचा एक मेळावा भरवून आत्ता जगापुढे कोणती आव्हानं आहेत, त्या आव्हानांचा, आर्थिक आव्हानं आहेत, त्याचा कशा प्रकारे सामना करता येईल, कशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन करता येईल, या सगळ्यासाठी ही परिषद सुरू झाली. कालांतराने त्याचं जवळपास 15-1 वर्षानंतर त्याचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये रूपांतर झालं. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जरी असलं तरी सुरुवातीला ते इकॉनॉमिकच होतं. कालांतराने त्याच्यात राजकीय नेते देखील सहभागी व्हायला लागले. आता केवळ राजकीय नेतेच नाही, तर त्याच्यात तंत्रज्ञान क्षेत्रातलेही आघाडीचे लोक, जसे मी आता नावं घेतली, ट्विटर असेल किंवा टेस्ला असेल, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, एनव्हिडिया असेल, हे सगळे लोक त्याच्यात यायला लागले. त्याच्याबरोबर मग ऑक्सफार्म वगैरे चॅरिटी ऑर्गनायझेशन, समाजसेवी संस्था, ह्युमन राईट्स वॉच, पर्यावरणवादी संस्था, म्हणजे पुरोगाम्यांचं आवडीचं ठिकाण ते झालं. सगळ्या क्षेत्रातले पुरोगामी लोक तिथे जाऊन जगाचं भवितव्य ठरवायला एकत्र यायला लागले. भारतापुरतं बोलायचं तर भारत गेली काही वर्ष दावोसमध्ये सातत्याने सहभागी होतं आहे. भारत सरकारकडनं 10 राज्यांना परवानगी मिळते दावोसमध्ये सहभागी होण्याची, आणि त्यात महाराष्ट्राला जवळपास प्रत्येक वर्षी परवानगी मिळते. याचं कारण देशातली सगळ्यात जास्त परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. यावर्षी काहीतरी, मला या आकड्यांवर विश्वास नाही आहे, पण 30 लाख कोटी रुपये त्याचे सामंजस्य करार झालेले आहेत, आणि त्या कराराच्या पलीकडे जवळपास 7 ते 10 लाख कोटी रुपयांची बोलणी झालेली आहे. म्हणजे जेव्हा 2G घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा 2 लाख कोटी रुपयांचा झाला, तेव्हा डोकं चक्रावून गेलं होतं की 2 लाख कोटी रुपयांचा घोटाळा. पण आता याच वर्षी, फक्त या वर्षी, आणि अख्ख्या देशात नाही, फक्त महाराष्ट्रात जवळपास 40 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य प्रस्ताव. आणि त्यामुळे लोक हे असे आकडे काढले की लोकांना वाटतं नक्की काहीतरी बकवास आहे, काय होत नाही, उगाच आपले जाऊन काय वाटेल त्या पुढे सोडून येतात. तर ते तसं नाही आहे असं देवेंद्र फडणवीसांनी कालच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यांचं म्हणणं आहे की करार झाला म्हणजे गुंतवणूक झाली असा होत नाही. सामंजस्य करार ही पहिली पायरी असते. सामंजस्य करारानंतर मग जमीन अलॉटमेंट, मग पैसे, गुंतवणूक, ते कशा प्रकारे गुंतवायचे, मग प्लॅनसाठी जागा घेणं, मग त्याच्यामध्ये प्रोडक्शन सुरू करणं, या सगळ्या प्रक्रियेला 3 ते 5 वर्ष लागतात. आणि त्यामुळे जरी 30 लाख कोटी, 40 लाख कोटी हा आकडा असला तरी असं नाही की उद्या महाराष्ट्र परत आल्यावर ते दाखवू शकतील की बघा इथे 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 गुंतवणूक होते. पण त्यांचं असं म्हणणं आहे की यातली जवळपास 75% गुंतवणूक प्रत्यक्षात होते. काही जण म्हणतात 5% झाली तरी पुष्कळ झाली, 75% कसली. पण फडणवीसांचं म्हणणं आहे की 75% प्रस्ताव याचे पुढच्या पातळीवर जातात. जे MOU असते ती एक्झिक्यूट होते. नाही तर बरेचदा MOU असतात ही नॉन बाइंडिंग असते. आपण दोघं भेटतो आणि ठरवतो की त्याला 10 लाख कोटीचा उद्योग करूया, पण दावोसला जाऊन कुठे असले फालतू उद्योग करत नाही की चला, कारण तिथे जाणं, राहणं, खाणं खूप महाग असतं. आणि त्यामुळे फक्त टाइमपास की मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढायला मिळावा ते मंत्रालयात जाऊन करतायत. त्याच्यासाठी लोकांना दावोसला जायची गरज नाही. आणि
ही जी मागणी करत होते की देशातल्या मुख्यमंत्र्यांना तिथे कशाला पाठवता, ही सगळी फुकटची सरकारी टॅक्स पेयर्सच्या जीवावरची पिकनिक झालेली आहे. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी 60 देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान, जगातल्या 500 कंपन्यांचे आणि फक्त कंपन्यांचे ज्याला अध्यक्ष आहेत असं नाही म्हणते, त्यांचे बोर्ड मेंबर्स म्हणजे अनेक निर्णय असतात त्या कंपन्यांचे, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे बोर्ड मेंबर्स घेतात, ते तिथे आहेत. वेगवेगळे तज्ज्ञ, आर्थिक तज्ज्ञ तिथे आहेत. आणि यावेळेला ज्या गोष्टी होतात, तुम्ही एका दिवसात एरवी तुम्ही 3-4 बैठका करता. त्यातले जे काही मोदींसारखे, फडणवीसांसारखे नेते आहेत ते कदाचित 10 बैठका करत असतील एका दिवसाला. पण तिथे तुम्ही याला स्पीड डेटिंग मिळतात. त्याच्यात तुम्हाला 15-15 मिनिटाची एक, अशाप्रमाणे दिवसभरात तुम्ही 15-20 लोकांशी सहज भेटू शकता. बरेचदा त्याची आखणी, त्याची तयारी, अजेंडा काय आहे, काय विषय करायचा आहे, कुठल्या विषयावर तुम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहात, या सगळ्या गोष्टी आधीच चर्चा करून झालेल्या असतात. त्यातली फोटो ऑपॉर्च्युनिटीचा भाग तिथे असतो. तिथे काही बसून 15 मिनिटात ठरत नाही, ठरलेल्या आधी असतात गोष्टी. पण तिथे जाऊन जर ती गोष्ट बाहेर आली तर त्याला जास्त प्रसिद्धी मिळते. आणि त्यामुळे या परिषदेत जरी 10 मुख्यमंत्री सहभागी होत असले, त्याच्यामध्ये हिमंत बिस्वा शर्मा आहेत, त्याच्यामध्ये एन चंद्राबाबू नायडू, त्यांचा मुलगा नारा लोकेश, नंतर आंध्र प्रदेश झालं, म्हणजे तेलंगणाचे रेवंत रेड्डी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, इतरही काही मुख्यमंत्री देशातले त्याच्यात सहभागी झालेले आहेत. आणि त्यामुळे ते त्यातले बरेचसे हे NDA किंवा भाजपाचे असल्यामुळे, पण आता देशात बऱ्याच राज्यात भाजप आणि NDAची सत्ताही आहे, पण त्याच्यात रेवंत रेड्डी आहेत काँग्रेसचे. त्यामुळे ती टीका केली जाते की हे सगळं बंद करा, काही गरज नाही याची. मला असं वाटतं ही महत्त्वाची संधी आहे. आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या उद्योगमंत्र्यांनी तिथे काय केले, कुठे फोटो काढले, काय केलं, निदान देवेंद्र फडणवीस तिथे बर्फ खेळायला तर गेलेले नाही आहेत, ही गोष्ट नक्की आहे. पण याच्या आधी महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री दावोसला गेलेले आहेत. फडणवीसही आधी मुख्यमंत्री असताना गेलेले, उद्धव ठाकरे गेले नाहीत, कारण ते फेसबुकवरनंच, ट्रम्प असो, बायडन असो, सगळ्यांना फेसबुक लाईव्हवरनंच त्यांना घेरतात. आणि त्यामुळे फक्त सुभाष देसाई, आदित्य ठाकरे आणि नितीन राऊत वगैरे ही मंडळी गेली होती. नंतर एकनाथ शिंदे जाऊन आले होते दावोसला. आणि त्यामुळे सगळेजण जातात. आणि त्यामुळे त्याच्यात काय असं की तुम्ही का गेला नाहीत, हा इथे विषयच नाही. मुद्दा असा आहे की या गुंतवणुकांच्या पलीकडे महाराष्ट्राचे आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री जगाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल, पर्यावरणाच्या परिस्थितीबद्दल काही आपला विचार मांडणार आहेत का? कारण गुंतवणूक आणणं एवढंच काही मुख्यमंत्र्यांचं काम नाही आहे. कारण गुंतवणूक म्हणजे बेसिकली तुम्ही सिमेंट, कॉन्क्रीट, इथे ही परदेशी विद्यापीठं स्थापन करणार होता. तर म्हणजे मला या परदेशी विद्यापीठांबद्दलच मला ही शंका आहे की कतारसारखे देश जगभरातल्या परदेशी विद्यापीठांना $10 अब्ज जिहादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी देणग्या देतात. त्याच्यातनंच हे अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये सगळे पाकिस्तान धार्जिणी विद्यापीठं तयार झालेली आहेत. आता जेव्हा तुम्ही भारतात त्यांना बोलवणार आहात आणि त्यांच्यावर भारतीय कायदे लागू करणार नाही आहात, तर जे UGCचं जे चालू आहे, पण त्या परदेशी विद्यापीठांना यातली कुठलीही गोष्ट नाही आहे. मग तिथे हे ट्रान्सजेंडर, LGBTQ, 72 लिंगभाव, सेव्ह गाझा ही मंडळी सगळी जरा महाराष्ट्रात येणार असतील विद्यापीठांच्या नावाखाली, तर त्यांचं नियमन आपण करणार आहोत का आत्ता आपण फक्त त्याच्याकडे गुंतवणूक म्हणून बघतोय? असे काही प्रश्न आहेत, इतरही क्षेत्रातले प्रश्न आहेत. पण त्याच्यासाठी मला असं वाटतंय मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही आहे, ती केंद्र सरकारची, सुरक्षा यंत्रणांची, त्यांची जबाबदारी आहे. आणि याच्यामध्ये या सगळ्या ह्याच्यातनं वीज निर्मिती असेल त्याचा परिणाम कसा होईल, कारण जे आत्ता अमेरिकेत वगैरे चालू आहे, AI क्षेत्रामुळे विजेच्या बाबतीत टंचाई निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये आपली भूमिका काय आहे? युक्रेन रशिया युद्ध असेल, आत्ता जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला जे सगळं गाजलंय ते ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याची भाषा करणं, गाझा पीस बोर्ड वगैरे, म्हणजे राजकीय गोष्टींची त्याच्यात तेवढीच चर्चा होते. त्याच्यामध्ये आपली भूमिका काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे टीका होत राहील. पण दावोस नेमकं कशासाठी आहे? सुरुवातीला त्याचं स्वरूप हे मुख्यतः अकॅडमिक आणि अर्थतज्ञ, बँकर्स, इन्व्हेस्टमेंट बँकर्स, सगळे वकील, अशा लोकांची चर्चा होती. आता त्यालाही इव्हेंटचं स्वरूप आलेलं आहे. पण कुठली गोष्ट आहे की ज्याला इव्हेंटचं स्वरूप आलेलं नाही? आणि त्यामुळे इव्हेंट झाला म्हणून त्याला नावं ठेवण्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यातनं महाराष्ट्राला काय मिळालं, किती गुंतवणूक आली, किती लोकांची भेटीगाठी झाल्या, कुठली धोरणं त्याच्यामध्ये ठरली, यावर दावोसची किंमत करणं अधिक योग्य आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो.
पाहत रहा MH48.